नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया आनंदाची बातमी आणि त्या बातमीचे स्पष्टीकरण. मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे. आजची मोठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर. केंद्र सरकारने राज्यसभेत घेतला मोठा निर्णय. दिनांक 27 डिसेंबर 2025. या बाबतीत स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी. तर राज्यसभेत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय. केंद्र सरकारने कोणता मोठा निर्णय घेतला आहे? उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यसभेत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी राज्यसभेतून एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पती व पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील आणि त्यांच्या जीवनात दैनंदिन आयुष्यात मोठा बदल घडू शकणारा हा निर्णय मानला जातो. अनेक वर्षांपासून नोकरीच्या कारणामुळे वेगवेगळ्या शहरात किंवा राज्यात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांना या नवीन धोरणामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने या संदर्भात आपली भूमिका राज्यसभेत स्पष्ट केली आहे. कौटुंबिक स्थैर्य आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या पती व पत्नी कर्मचाऱ्यांना शक्यतो एकाच शहरात किंवा एकाच मुख्यालयात पोस्टिंग देण्याच्या धोरणाला सरकारने ठाम पाठिंबा दिला आहे आणि या धोरणामुळे केवळ केंद्र सरकारचेच नव्हे तर राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होणार आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्रामधील अधिकारी आणि कर्मचारी ज्यांना वारंवार बदलाचा सामना करावा लागतो त्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्यसभेत सरकारची मोठी माहिती, धोरण स्पष्ट. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया. राज्यसभेत खासदार प्राध्यापक मनोज कुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने या धोरणाची सविस्तर माहिती दिली. सरकारने असे स्पष्ट केले की पती व पत्नी दोघेही सरकारी सेवेत कार्यरत असतील तर त्यांना शक्यतो एकाच ठिकाणी किंवा जवळच्या ठिकाणी नियुक्ती देण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन कार्यालयाने सर्व मंत्रालय, विभाग आणि आस्थापनांना आवश्यक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत आणि सरकारच्या मते या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनात स्थैर्य आणि दीर्घकाळ चालणारा मानसिक तणाव कमी करणे हा आहे. मात्र प्रशासकीय गरज, रिक्त पदाची उपलब्धता आणि कामकाजाची कार्यक्षमता याचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असेही सरकारने या धोरणात स्पष्ट केले आहे. म्हणजेच प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार केला जाणार असून प्रत्येक धोरण राबवताना लवचिकता ठेवण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रातील स्पेशल ट्रान्सफर पॉलिसी धोरण सुद्धा शासनाने तयार केले आहेत. त्या धोरणाच्या संदर्भामध्ये बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी वित्तीय विभागाने स्वतंत्र आणि विशेष ट्रान्सफर पॉलिसी जाहीर केल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. या धोरणानुसार जोडीदार केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये काम करीत असल्यास बँक कर्मचाऱ्यांना शक्यतो एकाच ठिकाणी पोस्टिंग देण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः म्हणजे स्केल 3 पर्यंतच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या भाषिक क्षेत्रात काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून भाषेची किंवा कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. यासाठी महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने अधिक संवेदनशील भूमिका घेतली आहे. महिलांच्या बदल्यामध्ये घराजवळील आणि सोयीच्या ठिकाणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलद्वारे
नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून अन्यायकारक किंवा चुकीची बदली धोरणात तक्रार दाखल करण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नव्या धोरणामुळे बदलीविषयक तक्रारीचा निपटारा करणाऱ्या समितीला 15 दिवसाच्या आत लेखी कारणासह निर्णय द्यावा लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सतत होणाऱ्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. मात्र या धोरणामुळे आतापर्यंत किती विवाहित जोडप्यांना एकाच ठिकाणी बदली मिळाली याचा कोणताही आकडा केंद्र सरकारकडे आकडा उपलब्ध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. प्रत्येक मंत्रालय आणि विभाग आपापल्या पातळीवर निर्णय घेत असल्याने एकत्रित माहिती सध्या केंद्र सरकारकडे उपलब्ध नाही. तरीही या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि कामातील समाधान वाढेल आणि मानसिक ताणतणाव घट होईल अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक टप्पा ठरणार असल्याचे सरकारने मानले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहितीस्तव. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.